नमस्कार. आज सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये आपण आलो आहोत व येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या दर्ग्याची संपूर्ण माहिती व इतिहास या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अत्यंत प्रसिद्ध व सुफी अशी ह्या दर्ग्याची ओळख आहे. या दर्ग्याची वैशिष्ट्ये म्हणजे सुंदर आणि ऐतिहासिक बांधकाम आपल्याला येथे पाहायला मिळते. तसेच अत्यंत आध्यात्मिक वातावरणही येथे अनुभवायला मिळते. सर्व धर्मियांसाठी हा दर्गा खुला असतो, हेच याचे खास वैशिष्ट्य आहे. महान संत हजरत ख्वाजा मीरा साहेब यांचा हा दर्गा आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश 14व्या शतकात मीरा साहेबांनी आपल्याला दिला. दर्ग्यातील आतील बांधकाम अत्यंत मनमोहक आहे. तसेच कारागिराने येथील झुंबर अत्यंत सुंदर पद्धतीने सजवले आहे. येथील लोकांच्या मते येथे केलेली प्रार्थना तसेच इथे मागितलेली मागणी नक्की पूर्ण होते. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर उरूस म्हणजेच यात्रा भरते. या काळात कव्वाली तसेच विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. महाराष्ट्र, कर्नाटक व देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. संगीत परंपरा आणि या दर्ग्याचा खूप मोठा संबंध आहे. सवाई गंधर्व भारतरत्न भीमसेन जोशी यांचे गुरु संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांची समाधीही या दर्ग्याजवळच आपल्याला आढळते. अब्दुल करीम खान साहेब हे किराणा घराण्याचे अत्यंत प्रसिद्ध असे गायक होते. संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध शहर म्हणून मिरजची यामुळेच ओळख आहे. आज रोजी 50 वर्षे झाले आमचं दुकान चालवून. हजरत मीरासाहेब बाबांच्या कृपेने आज आमचं दुकान वगैरे जे गलाफ वगैरे अर्पण जे करायचं, जे मान सन्मान वगैरे काय घेऊन जातात लोक, ते आपल्याकडनं आपली प्रथेनुसार आपलं चालू आहे. हे गलफ जे वगैरे आहेत जे ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांच्या नियोजनानुसार काय घ्यायचं आहे ते त्यांच्या पद्धतीनं ते मन्नत मुराद वगैरे पुरी करायला ते आपल्याकडनंच घेऊन जातात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या जवळपास अशा ऐतिहासिक वास्तू असतील तर नक्की कमेंट करून सांगा.